देवाच्या दरबारात घडणाऱ्या व्यवहाराचं प्रतिपादन करणारी दिव्याक्षर आहे. प्रत्येकाला व्यवहाराच्या शाखेनं बांधलेला आहे. व्यवहार करत नाही असा भूतलावर जीव नाही, व्यवहार करत नाही असा मृत्यू लोकात देव नाही, आणि व्यवहार करत नाही अशी संत नाही. व्यावहारिक परिभाषा आजी बघायची आहे ती त्याच्या दरबारातली, त्याच्या राऊळातली, त्याच्या आलयातली. सामान्यतः जीवाने जो काही परमार्थ करतोय, व्रत करतोय, अनुष्ठान करतोय, तपश्चर्या करतोय, भजन करतोय, जी काही साधना करतोय, पण त्याचं फलित मिळण्याकरता देवाकडे प्रत्येक जीवाची जी धाव आहे परमार्थिकाची, ती धाव वाढावी. कशी वाढावी? आजच्या दिव्याक्षरात देवाच्या दरबारातला व्यवहार पाहायचा आहे. परंतु विस्तृत चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी, अभंगाचा उपद्घात मांडण्यापूर्वी, आपण सर्वच धर्मानुरागी मंडळी, गावातले, तळ्यातले, मळ्यातले, खळ्यातले, पंचक्रोशीतले, सगळ्या आडनावाची सगळी मंडळी जी तनाने, मनाने, धनाने, श्रमाने या पवित्र पावन यज्ञात सामील आहात, सहभागी आहात, ज्यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी परमपूज्य पाटील बाबा जोपूळ यांच्या कृपा छत्राने होऊ घातलेला हा यज्ञ पूर्वापार परंपरा आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जुनाट यज्ञ आहे. 183 वर्ष पूर्ण झाली आणि 184व्या वर्षात पदार्पण करताना रात्रीच्या सत्रातील दुसऱ्या दिवसाची सेवा आयोजक, नियोजक, संयोजक, सप्ताह कमिटी, गावकरी मंडळी, समस्त या गावची महाराज मंडळी, गुणवान मंडळी यांच्या सगळ्याच्या सामोप्याने मजकडे सेवा आली. सेवासाठी करताना महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, स्वरमूर्ती, स्वराविष्कार, स्वरगंधर्व, प्रमाणांचे बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे जगभर, महाराष्ट्रभर, जिथं जिथं परमार्थ कळतो त्यांना, असे ख्यातनाम गायनाचार्य रविदासजी महाराज जगदाळे आबा उपस्थित आहे. आबांच्या चरणी कोटी प्रणिपात. स्वरगंधर्व, स्वराविष्कार, स्वरमूर्ती, भजन सम्राट, प्रेममूर्ती, वागायला गोड, वागून घ्यायला गोड, पर्सनॅलिटीला गोड, सगळंच गोड आहे. हां, असे आमचे रोहिदासजी महाराज मते गुरुजी, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. आपल्या गावचं वैभव अक्षयजी बुवा आहेत, आमचे माळ्याचे दादा आहेत. आणि आज आता माझी उंची कमी, वय कमी, पण चला, परमार्थात काही माणसं अत्यंत तोलामोलाची आहे. पारमार्थिक पदसाधनेतील एक नाशिक जिल्ह्यातील उच्चांकाचं नाव, महाराष्ट्रभरातील उच्चांकाची कीर्तनकार मंडळी, गाजलेली मंडळी, ज्यांच्याकडे 8 तासाने येतात, थांबतात, त्यांची नियोजनं मोठी असतात, असे आमचे समाधानजी महाराज चुंबळे गुरुजी. टाळी वाजवा. वा, दादाही उपस्थित आहे. ज्ञात वैष्णव परमार्थिक भजनी मंडळे या गावात भरपूर महाराज मंडळी. सुनील बा आहे का नाही? सुनील बुवाचं आमचंही स्नेह आहे, ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकदी, मृदंगाचं वैभव, मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, द्याव्या तेवढ्या उपमा थोड्या आहेत. कीर्तनही गोडे, मृदंगही गोडे, भजनही गोडे, परमार्थही गोडे. वारसा आहे, परमार्थाचा एक वारसा आहे, दृढता आहे. माझ्या वडिलांची रत्न कुठली काय सगळ्याला ज्ञात आहे का नाही ताई? असे आमचे ओंकारजी महाराज. टाळी वाजवा एकदा. रायते महाराज, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. छोटाली बटणं, इको बेस्ट, ट्रबल गेन, त्यातलं ज्ञान आहे. ऋतिक दादाचा साऊंड गोडे, आमच्या ताई आहेत, सगळी मंडळी गोड. संवादिनी वादक आमचे हिरामन महाराज, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. आता प्रभागातली, पंचक्रोशीतली बरीच गावं घेतो बरं का आता, कारण वेळ कमी आपल्याकडे. जवळ असणारं करंजवन आमचे देशमुख साहेब, ते देखील उपस्थित आहे. चला, आमचं 5-6 वर्षापासून जिथं येणं जाणं आहे, आमची मातेरवाडीची मंडळी, जमदडे साहेब आलेत का? चला, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. सगळी पंचक्रोशीतील मंडळी माळ्या दुमल्याहून आलेत. वा, सुरेश भाऊंच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. आता माझं या गावात पहिलंच मुळे आहे की नाही आबा? होईल, हळूहळू होईल. ज्ञात अज्ञात, परिचित समस्त महाराज मंडळी, ज्ञाती परमार्थिक मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक, सप्ताह कमिटी, सगळ्याच्या एकोप्यानं लागलेलं कार्यक्रमाला सौंदर्य. श्रमदाते असतील, द्रव्यदाते असतील, अन्नदाते असतील, सेवादाते असतील, दान करणारी दानी मंडळी. हा यज्ञ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत याची धर्मधुरा वाद तेवत राहावी, याकरता गोड ऐश्वर्यात परमार्थ घडावा, याकरता प्रयत्नात असणारी समस्त मंडळीच्या चरणी कोटी प्रणिपात करतो आणि अभंगाचा उपद्घात मांडण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. बाल्यावस्था लोटली, तारुण्यात पदार्पण केलं, व्यवहार करत नाही असा सामान्यता जीव नाही. पण जीवाचा व्यवहार वेगळा, साधूचा व्यवहार वेगळा,
देवाचा व्यवहार वेगळा महाराज. आज जी दिव्य अक्षर आहे त्या देवाच्या दरबारात जीवाने जाताना घेऊन काय जायचं आणि येताना घेऊन काय यायचं याचा आलेख दिलाय. काय दिलाय तो आलेख बघायचा आहे आपल्याला. जास्त किचकट करण्यापेक्षा व्यवहाराच्या 3 शाखा आहेत. किती शाखा आहेत? 3. तर कळण्याकरता एका शाखेत व्यवहार घडतोय पण कसा? दातृत्वाचा. अक्षय बुवा कसा व्यवहार आहे? दातृत्वाचा. एका शाखेत व्यवहार आहे ओंकारजी महाराज ग्रहणत्वाचा. कसा आहे? ग्रहणत्वाचा. आणि एका शाखेत व्यवहार आहे आदान प्रदानतेचा. आता क्रियादर्शी दाखवतो म्हणजे सगळ्याच्या लक्षात येईल. काहीचा व्यवहार असा आहे कळायला लागलं तेव्हापासून तर सरणावर जाईपर्यंत फक्त कसा? इकडं पहा माझ्याकडं. कसा? हा. काहीचा असा आहे कसा? देत राहणे. काहीचा असा आहे असला पण हा. आता देवाच्या दरबारातला व्यवहार बघण्याच्या अगोदर संत मालिका उल्लेख करते मृत्यू लोकात काही घटक अशी आहे फक्त देतात. काय करतात? देतात. त्याच्या मोबदल्यात काही घेत नाही. यादी दिली. रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना येथे परोपकारार्थे भुवे देवेन निर्मिता. भगवान परमात्म्याने काही घटक असे निर्माण केले ते फक्त दातृत्वाचा व्यवहार करतात. आपल्या भाषेत फक्त द्यायचं काम करतात. त्याच्या मोबदल्यात काही घेत नाही. पहिला घटक सांगितला रवी. कोण? ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे सुनील बाबा. किती पारायण आरती मंडळी आहे? बोला ना. हा 12 जण आहे. गावची लोकसंख्या तू म्हणशील माप काढायला उभं राहायला. हा चला गोडी परमार्थ करतात हे काही थोडं आहे. आणि महत्वाचं सांगू का? जाऊ द्या पैसे थोडे मागं पुढं होऊ द्या. पोरीचं लग्न आलं पैसे नसले कर्ज काढितो पण सप्ताह करायचा तर अशाच ऐश्वर्यात करायचा. कशा? आणि मला हाती आलेल्या माहितीनुसार देशमुख साहेब ऐका ध्यानपूर्वक ती जमदडे साहेब या गावात कोरोनाच्या महामारीचा तो रोग होता त्यावेळेस देखील या सप्ताहाचा खंड नाही बरं. कारण याच गावात भरपूर महाराज मंडळी आहे. आमच्या ताई साहेब आहेत, पगारताई आहेत, अक्षयबा आहेत. 11 महाराज मंडळी. टाळी वाजवा गावात. किती महाराज आहेत? 11. पण तुमच्या मनाचा मोठेपणा एवढी 11 असताना देखील आम्हाला आकारायला ठेवलंय तुम्ही. आहे का नाही? हा आता बरोबर जमून घेऊ बरं का दाजी. तुम्ही फक्त प्रसन्न राहा. हा ही थकली 3रं आहे सकाळपासून. डबल कोयता मारून गाडी भरणं पाहिलं होतं पण हे टिबल नाद नाही करायचं. आहे का नाही? हा आता ऐका कुठपर्यंत आलतं. गेलो गोड वांग्यात सगळं. देणारे काय करतात? हा कितकट नाही करणार मी. देणारे घटक दातृत्वाचा व्यवहार. रवी सूर्य काय करतो? माऊलीले विचारा. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशात. प्रकाश देतो. त्याला अर्घ देऊ कधी नका देऊ. त्याला सूर्य नमस्कार करा नका करू. त्याचे उपकार जाना माना नका जाणू मानू. आतापर्यंत एखाद्यानं सांगा आम्हाला लाईट बिल आलं. कोणाचं? हा आलं का? नाही. काय करतो? देतो. देतो. पण ऐका दातृत्वाच्या घटकात पाहिलाय पण ऋतुमान बदललं, अवस्थांतर बदललं. हिवाळा संपला, उन्हाळा चालू झाला. सूर्यप्रकाशाने तापेल, जळेल, पोळेल. पण त्याच्याही पुढचा घटक आहे कोण? चंद्र. माऊली वर्णन करतायत तेज परी शीतळ शशांकाचे चंद्रप्रकाश. कसा आहे माहिती आहे? माऊलीलाच विचारा. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे वेचिती मने मवाळे चतुर्थ लगे. शेतात पीक केलं. मुरब्बी शेतकऱ्याला विचारा ज्याला पारितोषिक मिळालं कोणतं? हा ते म्हणतं महाराज वेळेत मशागत, वेळेत लागवड, तणनाशक वेळेत, फवारणी वेळेत, लिक्विड वेळेत, खत वेळेत, सगळं जे थाल्ल्या तिथं बाळसं मोडू दिलं नाही म्हणून आवरेज मागव. काय म्हणतो? आणि तुमच्या भागात एक म्हण आहे द्राक्षाचा माळा खिसा वाजे. आमच्याकडे नाही. आता आमच्याकडे काढलं जाऊ दे. आता ती इकडं नका काढू चला. पण शेतात केलेल्या पिकाची वाढ होते, ती वृद्धी होते, ते कार्य करण्याचं काम चंद्रप्रकाश करतो. कोणता प्रकाश? चंद्र. संत मालिकेतही प्रमाण आहे ना बाबा. काय वर्णन करते संत मालिका? काय आम्ही चकोर हरिचंद्रमा
आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा मी कला तू पौर्णिमा मी कला तू पौर्णिमा मी चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा टाळी वाजवा मध्ये गुरुजी करता वा. आता यादी चालली कोणाची बोला पटकन देणाऱ्याची. वा दादा तुमचं काम टकाटक आहे बरं. असा श्रोता पाहिजे म्हणजे ते वक्त्याला गवसतं थोडं. सुनील काय राहतं खालून अवधान आत अवधान जर नाही आलं ना मग पुढचं सुधरत नाही. चला चंद्र देणार आहे. काय काय वनस्पतीची वाढ करणारा चंद्र, कोवळे कोवळे अमृतकण देणारा चंद्र, रवी चंद्र घना. घना म्हणजे ढोग. ढोग काय देतात? पाऊस देतात, जलद रीतीनं देतात, जलद गतीनं देतात. शास्त्रात त्याला चुंबळेदाजी शब्द जलदी बरं कशाला? ढगाला, मेघाला. पण ऐका किती जखड म्हाताऱ्याला विचारा गावच्या काय तात्या याच्या आधी असा पावसाळा पाहिला का? बुढी माणसं काय म्हणतात माहिती की MS 50च्या पुढची ते म्हणतात हायटी गेली भाऊ पण मे महिन्यात एवढा पाऊस. ऐका देतात. देताना विचार केला का त्यांनी? काय द्राक्ष बागेत पडला नुकसाने, शेतात पडला फायद्याचा आहे, मशागत केली तिथं पडला फायद्याचा आहे. नाही विचारित मेघ अगंधारी चेत मेघ अगंधारी चेत हे नाही विचारित टाळी वाजवा अभंग करता. आता पहा बरं मी जे बोलणार आहे त्याला ओवित आहे पण संत मालिकेतलं प्रमाण देखील हे दोन मंडळी ती कांड आहे का नाही? तर काही ठिकाणी आम्हाला गायक भेटतात चाल झाली का तू जखमारी कर. हा तुझे तू पाय तुला काय प्रमाण द्यायचं आणि काय घ्यायचं आहे का नाही? पण हे गोड काम आहे दादा. चला नाही विचारित मेघ हागंदारी शेत. हागंदारी जुना शब्द आहे कारण पूर्वीचा काळ स्वच्छता अभियान नव्हतं तर माणसं घरचं खायचे आणि उत्सर्जनाला कुठं जायची मायकड. पहा आता काळ बदलला. आता कसं आहे जाऊ द्या पुढचं बोलायचं नाही इथं बंधन आहे आपल्याला आहे का नाही? मग चला मग तो पाऊस हागंदारीवर पडलेला विफल आहे आणि शेतात पडलेला सफल आहे पण भेद नाही ना कोणाकडे? ढगाकडे. रविचंद्र घना. वृक्ष काय करतात? काय करतात? हा फळं कामाची, फुलं कामाची, पानं कामाची. एवढंच काय माऊली म्हणतात जो खांडावया घाव घाली लावणी जयाने केली दोघा एकची सावली. वृक्ष दे 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 जैसा. यादी कोणाची चालली? देणाऱ्याची. वृक्ष. हा रविचंद्र घना. वृक्षा. नदी. नदी काय करते? काय करते? देते. काय देते? माऊली म्हणतात निम्न भरली आहुनी पाणी ढळोची नेणे. याच्या पलीकडे गंगा काठाला जा. इकडं माळ्यावालीचे पाहुणे इकडं आमच्याकडं कुठं गंगा तीराला गोदावरीच्या तीराला. बरेच वाळू माफिया रत्नाकर झाली. उपकार कोणाची? हा देते बरं. नदी. गावश्य. गावश्य म्हणजे कोण? गाय. काय करते? काय करते? दूध. हा बळजबरीनं जबरदस्तीनं मालक दोहन करतो पण त्या दुधाचं वर्णन करताना पाहे पा दूध. वा 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 गणपत वा. पवित्र आणि गोड. गोड. काही पदार्थ पवित्र आहे पण गोड नाही. गंगाजल तीर्थ पवित्र आहे. कारखानदारांनी केमिकलचा पाईप तिकडंच नेऊन सोडला. राहिलं का पवित्र? नाही राहिलं. हॉटेलचे पदार्थ खायला गोडे तयार करणारा आंघोळ करील याची गॅरंटी नाही पण ती म्हणतो लई जबारी बुवा काही ताणच नाही आहे का? गोड आहे पण पवित्र नाही. काही पदार्थ पवित्र नाही गोड नाही ते इथं कीर्तनात सांगू देखील नाही. पण ऐका आपण आपल्या आईचं दूध बाल्य अवस्थेत पेलो पण मरेपर्यंत ज्या दुधावर तरलो ना ते दूध आहे कोणाचं? शिपावर आलं मग तर शिप कायची घातली? कोणत्या गायची? उपकार आहे तिचे.
दातृत्वाच्या गटात नदी गावश्य सज्जन हा सज्जन देतात देतात कोण संत सज्जन देती आली या सीतान देती आली याची दान देती आली याची दान देती आली घातला दुकान घातला दुकान गादला दुकान देती आली या सीतान देती आली या सीतान संत उदार उदार संत पाचरकर बाबा यादी संपली नदी गावश्य सज्जन हा देणारे संपली आता नाण्याची दुसरी बाजू जसे देणारे कळाले त्याच्या मोबदल्यात काही लागत नाही तसे कसे मायकडे पहा कसे एवढ्या म्हणजे काहीला फक्त इनपुट माहिती आहे माझा शब्द ऐका काय माहिती आहे हा आउटपुट काही नको ऐका नाही नारळ मालाचं पाकिट आहे मला गावं मायच ताब्यात पाहिजे ऐका नाही तुम्ही जाळ करा पण इकडं सगळं येऊ द्या ऐका तसं नाही मग कसं आहे महाराज म्हणतायत मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तथा ग्रामनिर्गणकाक्षैव सप्त येते परभक्षका कोण माशी कोण माशी चांगला अन्न पदार्थ पण विटाळ साखरते कोण माशीचं सांगतो बरं मावशीचं नाही मावशी दिंडीत गेली आणि गावची बरणी म्हणली पंक्तीला थोडा तोटावडा पडला भाकरी कर कोणाला म्हणली मावशीला मावशी म्हणली घरीदार तुमचं असंच आहे का घरी मरणाचं काम म्हणून दिंडीत आले आणि तुम्ही इथं सांगू राहिले काय होतं का नाही पण इथं कवितात आहे कोणाचा आले काला मक्षिका मशको डास काय करतो डास काय करतो किती क्लिअर राहू द्या बॉडी तब्येत किती क्लिअर राहू द्या कधी ब्लड सॅम्पल घेऊन जाईल सांगता येत कोण बरं ब्लड सॅम्पल नेलं म्हणजे ते पाठवून देतं काय काय थोडं खोकायला लावीन थोडं ताप येईल हा ते म्हणतं व्हायरल झालं व्हायरल इन्फेक्शन आलं आहे का नाही चला पुढचा घटक माझ्या अधिकारात पोचत नाही पुढं चॅनलही चालू माझ्यापेक्षा तोला मोलाची मंडळी आबा गुरुजी मते गुरुजी दाजी पुढचं चला मक्षिका मशको वेश्या मूषक उंदीर लागले हो कायला ऐकून आली तुम्ही 4 ते 6 गोशीनं रातभर उकारलं म्हणजे खालं काय ऐक नाही चला पुढं सांगितलं मूषको याचकस्तथा भिकारी काय करतो फक्त मागतो पुढं सांगितलं ग्रामनिर्गणकाक्षैव आता शब्द थोडी जडे पण सुभाषितात आली पुढारी आणि सरकारी अधिकारी काय करतो आधी हा मग पाहू पुढचं जमलं तर आहे का नाही पोरग शाळेला आहे अधिकाऱ्यात मार्क लिस्ट आली घरापर्यंत पोहोचली आणि टीचरनी सांगितलं हे बघा उद्या मार्क लिस्टवर सही पाहिजे कोणाची कोणाची हा पण अशी गंमत होती पोरग सकाळी लवकर शाळेला जायचं तर साहेब झोपलेले राहायचे कोण हा पोरग संध्याकाळी खेळून जेवून झोपलो मग साहेब यायचे भेट काय होत नाही मग ऐका पोराने सांगितलं आई उद्या मार्क लिस्टवर जर सही नसली बाबाची तर मला शाळेत बसू देणार मग आईनं काय केलं ती मार्क लिस्ट घेतलं आणि बापाच्या पुढं केलं म्हातारं झोपलेलं होतं कारण पोरग झोपलं पण म्हातारं झोपताना साहेब झोपताना निसता जेवण नाही झोपली मायकड पा आणि मग आता सही घ्यायची कशावर गृहमंत्र्याच्या पुढे साहेबाचं काही चालत साहेबाच्या हातात पेन दिला गृहमंत्र्यांनी मार्क लिस्ट पुढे केलं करा सही उजवा जसा पुढे आला तसा साहेबाचा डावा पण पुढे आला बाबा 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 आता करायचं काय गृहमंत्र्याच्या लक्षात आलं 9:30 झाले टाइमपास करण्यात मजा नाही शर्टाच्या खिशातून 100 काढले ना हातावर ठेवले कोणाच्या साहेबाच्या 100 हातावर ठेवले एका मार्क लिस्टवर 2 सह्या केल्या कोण
हा ग्राम निर्गण का शैव सप्त येते परभक्षकः. संपली दुसरी यादी. देणाऱ्याची कळाली, घेणाऱ्याची कळाली अशी गृहीत धरू. पण एक यादी अशी आहे, एक घटक असा आहे, घेतो पण आणि देतो पण. म्हणजे इनपुटही चालू आहे आउटपुटही. घेशी तेव्हा देती ऐसा सच्ची उदार काय रोंदू देवा तुझे कृपणाचे द्वार. घेशी तेव्हा देती ऐसा सच्ची उदार काय रोंदू देवा तुझे कृपणाचे द्वार. काय संतांचे बोलणं आहे हो. म्हणले आईसा सशी उदार कसा घेशी तेव्हा देशी. अरे भक्तीचं तर ऋण करून घेतलं, पण आजच्या दिव्य अक्षरात यादी पा किती गोडे. आता साठी हा शब्द ठ ठाशाचा नाही बरं. कसा आहे ट टमाट्याचा. हा आजच्या याच्यात कसा. आता साठी शब्द पहा बाबा कसा आहे. जुना काळ असा होता, ट्रेलर नव्हतं, डंपर नव्हतं, टिपर नव्हतं भाऊ. त्यावेळेस काही संचय साठा व्हायचा ठरला का बैलगाडीची काय होती, काय होती साठी. ती आली दाजी आजच्या अभंगात. हा पण साठी वलंडेल तरी कळणार नाही. हा दरवाजाला अवघड आजच्या अभंगाचा बर. हा पा देवा साठी आली. कोणती साठीभर साठलंय माझ्याही मागन तुमच्याही माग. काय दुःख. किती दुःखी आहे. राजा दुःखी, प्रजा दुःखी, आस्तिक दुःखी, नास्तिक दुःखी, प्रत्येक जण दुःखी आहे. प्रत्येक जणाच्या पाठीमागं दुःख आहे. मग ते दुःख आपण घेऊन कुठं कुठं गेलो. पण आता त्याच्यातही शाखा आहे. काही ठिकाणी दुःख सांगितलं, आपल्याला काय वाटलं होतं त्या दुःखाचं निवारण कशात होईल. बोला पटकन. कशात होईल. सुखात. पण झालं का. नाही झालं. काही ठिकाणी सुख सोडलं. म्हणजे आता जुने लोक वाढीनं लावायचे दाणी. कसे धान्य साठा आहे. जुने माणसं काय करायचे ते धान्य हा म्हणजे या वर्षी 8 पायल्या दिलं, पुढच्या वर्षी किती घ्यायचं. हा होतं का नाही. ते पूर्वीचा काळ आता गेला, धान्याचा व्यवहार संपला. मग तसं काही ठिकाणी आपण सुख सोडलं. काय सोडलं. सुख. त्याच्या मोबदल्यात वाढीव काय मिळायला पाहिजे होतं सुख. पण काय मिळालं माहिती का दुःख. काही ठिकाणी सुख सोडलं, दुपटीला सुख मिळालं. काही ठिकाणी दुःख सोडलं आणि सुख मिळालं. आता काही ठिकाणी दुःख सोडलं आणि त्याच्या मोबदल्यात दुःखच भेटलं. काय भेटलं. मग असं म्हणा दुःखाची साठी तेथे मिळे दुःख. काय मिळतं दुःख. कसं कुठं मिळतं माहिती का. दुःख सोडायला गेलो, पत्ता सांगितला, त्या जागेवर जाऊन पोचलो, पण ती जागा पाहून देखील दुःख सोडलो साठलेलो, पण त्याच्या मोबदल्यात सुख नाही मिळालं. काय मिळालं दुःख. कल्पना करा आपलं गाव कोणतं गाव. लखमापूरच्या एका गृहस्थाची ड्युटी फाट्याला आहे. कुठे दळणवळणाची व्यवस्था नाही, पायी प्रवासी, रिटायरमेंटचा संबंध नाही, म्हातारं झालं तरी पायी ड्युटी चालू आहे. कुठून इथून कुठं जायचं रोज, फाट्याहून कुठं यायचं घरी. पण थकलं चालून. एक दिवस थकलं, गृहमंत्र्याला म्हणलं बघ चालू चालू हातपाय दुखत आहेत. मग आता दवाखाने नाही, पूर्वी वैद्य होते आबा. मग म्हणले हातपाय खूप चावतायत, मग अंगाला तेल लावलं तर बरोबर. काय लावलं तर असलं तर पा. पण बाई माणूस म्हणजे कडक लक्ष्मी. तिनं सांगितलं बाजीत घालाय नाही तुमच्या अंगाला लावायला कुठून. हाय का नाही. डोक्याला झिंजा पहा म्हणली. पण तिनं विचार केला कधीच्या मध्ये मागितलंय, मग आता द्यायचं काय. म्हणले हाय आपल्याकडे तेल. कोणतं. तुम्ही होते काय तिथं. कोणतं आपल्याकडे नाही. हा कोणतं बिबियाचं. दुःख दावा म्हणून अंगाला लावलं. कोणतं तेल बिबियाचं. पण त्याचं 1 तासात मुरमुऱ्याचं पोतं भरलं. काय झालं अक्षय बा सुजलं ते. कशानं अंगाला तेल का म्हणून लावलं. बोला पटकन. दुःख जावं म्हणून. दुःख गेलं का वाढलं. वाढलं. माऊलीच्या गाथेत अभंग कसा पा. कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखिला बिबवा तो. तयाचे ते स्नेह लावितांगी सुजला सर्वांगी ऐसे झाले. काय झालं. हा माऊली म्हणतायत तापत्रय तापले गुरु ते गिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. असं झालंय ते. दुःख सोडलं, त्याच्या मोबदल्यात काय मिळालं दुःख. आता काही ठिकाणी सुख सोडा
त्याच्या मोबदल्यात वाढीव काय मिळालं पाहिजे होतं? काय मिळालं पाहिजे होतं? पण दुःख मिळालं. कसं मिळालं माहिती का? लग्न झालं, लग्नाच्या आधी आता मोबाईलला विचार जुळतात, पूर्वी नव्हते. काय पण जी अर्धांगिनी म्हणून नांदायला आली का, ऋतू कोणताही असू द्या दादा, उन्हाळा असू, पावसाळा असू, हिवाळा असू, कोणताही ऋतू असू, गृहमंत्र्याला चालू लागायचा काय, मायकड पहा काय फॅन. पण या माणसाला असं काम होतं, हिवाळ्यात फॅन खाली झोपला का 15 दिवस तो म्हणायचा आपली सर्दी लय मोकार, बरं झाल्याशिवाय जात. त्यानं विनंती केली, म्हणले बघ 2 टाइम फिरतं नाही, गोंधळ काय घालू नको, फॅन काय कर. ती म्हणली फॅन शिवाय जो कायची झोप कशी माहिती नाही बा, अंगावर गोदडींवर काय चालू. पण ते चालूच लागत कायला असं आहे ती चक्र. ते अवसानात येईना बा, मला काही कळा ना, तुमच्या एवढा ग्यावरा काम पाडला बा, काय टेन्शन म्हणजे तुम्ही काळजी करू नका. सगळं बरोबर. आता तुम्ही म्हणशाल रान लय मोठं धरलं, 9:45 वाजत आले अजून, पण आता एका दरवाजा करतात चाललंय सगळं, हाय का नाही? मग खिडकीतून येणं देण्यापेक्षा मुख्य दरवाज्यात गेलो म्हणजे कम्प्लीट देव दिसल, हाय का नाही? पुढं उभी येते, त्यांच्या हातात काय. आता ऐका, मग म्हणले फॅन बंद ठेव, म्हणले नाही ठेवणार. आता कटकटी केल्यापेक्षा त्यानं माघार घेतली, तो म्हणलं बाहेर जाऊन झोपतो, पोर्च मध्ये झोपपेक्षा. जुन्या लोकांची म्हणी, कोणा आग झालं तर कोणा काय व्हावं, तसं केलं सुनील बा. ते कुठं झोपायला गेलं बाहेर. सकाळी उठल्या दात घासता घासता बायकोला म्हणले बघ, माझ्यासारखा मालक, माझ्यासारखा नवरा, माझ्यासारखा पती तुला भेटणार नाही. म्हणले कसं काय? तुझ्या करता मी, तुला फॅन बिगर झोप येत नाही, मी कुठं झोपलो. पण ती कशी बोलली माहिती का? ती म्हणली नका कौतिक सांगू, रातभर एवढी खोकत होती जसं पीटर चालू आहे, मला झोप आली. म्हणजे सुखाची झोप सोडली, त्याच्या मोबदल्यात काय मिळालं? काय मिळालं? दुःख. सुख सोडून काय मिळालं? पण ऐका, ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा आणि घेणे देणे, ऐका, सुख हो दे या जगा. डॉक्टर साहेब, काळे डॉक्टर, काय होतं? सुख वाढतं कशानं? इथं सुखानं द्या, सुखानं घ्या. माझ्या मराठाची किती वव्या गोडे हो, ही भाषा आहे. जेवढं सुखानं आस्वाद घ्याल ना तेवढं सुख मिळाल. कोणती भाषा? आपण आपल्या मागं साठलेलं दुःख, दुःख परिवारात सांगितलं तरी पुन्हा ते दुःख येणारे, दुःख मित्राला सांगितलं तरी त्यात चिरकाल निवारण होईल याची गॅरंटी नाही. मग दुःख सांगायचंय ना, दुःखाची साठी भरली ना तुमच्या आणि माझ्या पाठीमाग, ती साठी घेऊन कुठं जा आणि कोणाला दुःख सांगा. ऐका, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू दुःख दुःख, देवा सांगू दुःख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. अक्षय करता सगळी मंडळी टाळी वाजवा. हे बघा, त्यांचं कीर्तन गोडे, बोलणं गोडे, सगळंच केले, पण त्यांना कळतं कीर्तनात विक्षेप झाल्यानंतर कीर्तन करायला काय त्रास होतो. ते म्हणले आपले जे, पण उद्या पाहू, आता जाऊ द्या खाली, ऐका नाही. याला म्हणतात समय सूचकता. ऐका, दुःख कोणाला सांगा म्हणजे देवा, देवा सांगू सुख दुःख. आपण दुःख कोणाला सांगितलं? आपल्या मनाला प्रश्न विचारा, आपल्याला जे दुःख आहे कोणाला सांगितलं? बोला ना. पण इथं काय सांगतात? देवाला सांगा. कोणाला सांगा? देवाला. देव निवारण करेल. कशातून? मग साठीवर साठलंय ना, तुकोबाराय म्हणतात घेऊन जा. आता तेथे शब्द कधी वापरला जातो माहिती का? तेथे. थोडा शुद्ध शब्द झाला, पण आपल्या भाषेत, आपल्याकडची भाषा, आपल्या जिल्ह्याची भाषा, आपण म्हणतो इडन तिडो. काय म्हणतो? तिथं शब्द कधी वापरतो माहिती का? एखादा वैतागला, म्हणजे कागदाचा गंज झाला, गोळा करू करू करू, इकडं दाखला काढ, तिकडं काढ, हे काढ, ते काढ, घेऊन बलं साठीभर झालं. पण तो जोडीदाराला म्हणला, भाऊ वैतागून गेलो, सारखे कागदपत्र चालू आहे, पण काम काय होत. तो म्हणला एक काम कर, हे सगळं बाजूला राहू दे, मी सांगतो तसं कर, उद्या जाय आणि तिथं जाऊन त्यांना भेट. कुठं जाऊन? तिथं. कुठं? तुझं काम तिथंच होईल. शब्द काय वापरतो? ते हा शब्द कसा आहे माहिती का?
निश्चिंती दर्शक शब्द आहे, त्याच्या पुढं काही. मग आजच्या दिव्य अक्षरात तेथे शब्द आला. तुकोबाराय म्हणतात ते दुःख आहे ना तुमच्या आणि माझ्या माग, ते दुःख इतरत्र कुठं सांगू नका. ते दुःख घेऊन साठीभर साठलेलं घेऊन जा आणि त्या दुःखाच्या मोबदल्यात तेथे काय मिळेल? सुखाची ये साठी तेथे मिळे सुख. सुखाची ये साठी तेथे मिळे सुख. दुःखाची 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 ये साठी तेथे मिळे सुख. ओ दुःखाची ये साठी तेथे मिळे सुख. अनाथाचे भूक दैन्य जाय. अनाथाची भूक दैन्य जाय. उदाराचा राणा पंढरीशी आहे. उदाराचा राणा पंढरीशी आहे. ए उदाराचा राणा पंढरीची आहे. उदाराचा राणा पंढरीची आहे. दुःखाची ये साठी तेथे मिळे सुख. ताची भूक दैन्य जाय. अनाथाची भूक सुखाची ये साठी तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय. अनाथाची भूक दैन्य जाय. दैन्य जाय. दैन्य जाय. म्हणले तेथे, तेथे शब्द कळाला ना. हा निश्चिंती दर्शक. तेथे मिळे सुख. काय मिळेल? सुख मिळेल. दुःखाचं कशात रूपांतर होईल? सुखात. आणखी काय? अनाथाची भूक. तुम्ही म्हणशाल महाराज आम्ही कुठं अनाथ आहे, पण शास्त्राची परिभाषा संत मालिका वर्णन करते. काय? अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. ज्ञानी कोणी नाही. अनाथ अज्ञानी कोणी नाही. पाया पे विठ्ठला ठेवे माझ. पाया पे विठ्ठला ठेवे माझ. पाया पे विठ्ठला ठेवे सगळं असून आपण अनाथच आहे. हाय का नाही? अनाथाची भूक दैन्य जाय. पण आता कदाचित महाराजांना प्रश्न केला, काय महाराज दुःख घेतो आणि त्याच्या मोबदल्यात काय देतो? सुख देतो. तेथे मिळे सुख. म्हणले पण तो आमचं करील का विचार? म्हणले तो देताना कंजूसपणाने नाही, तर मग काही दुकानात उधारीचं गिऱ्हाईक पाहिलं का ते म्हणतं होतं बा ते औषध, पण सकाळीच घेऊन गेली पाठी शिल्लक नाही. म्हणजे द्यायचं पण कसं? माणसं पाहून. कोण पाहून? हा, जे उधारी बुडवणार गिऱ्हाईक आहे तिथं लोक देत नाही. म्हणले इथं कसे जा उदारत्वाचा व्यवहार आहे. त्या उदारपणात त्या देवाकडे असणारे गुण कौशल्य देवाने असे देऊन टाकले. काय काय? ऐका. यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत. यश थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती. अवतार देऊनी करीना आती. कीर्ती दिगंती मिरविली. यश थोरविला मारुती. विभीषण लंकापती. अवतार देऊनी करीना आती. कीर्ती दिगंती मिरविली. उदारत्वात काय काय दिलं? आबांनी यादी गायली. यश थोरविला मारुती. बिभीषण केला लंकापती. औदार्य देवोनी करणा हाती. कीर्ती. ऐका. आता ही जी बाबा आहे ना, आपण ज्यांच्या रावळात बसलोय, ज्यांच्या दरबारात बसलोय, ज्यांच्या समोर बसलोय, विश्वाच्या विकारी खेळात. किती विकारी खेळ माहिती का? जन्म झाला तुमचा आणि माझा. स्त्री असा, पुरुष असा, कुठल्याही घराण्यातले असला आणि कुठल्याही गावातले असा, भूतलावर ज्याला ज्याला जन्म मिळाला, बालपण सोडलं. नाथबाबा म्हणतात विषारी सरपट असला. काय असला? हा, पण ते विष असं आहे, भल्या भल्याचं उतरलं नाही. काय उतरलं नाही? त्या विषात गुण काय काय माहिती? लोभ आहे. काय? लोभ. आणखी सांग. अभिमान आहे, आशा आहे, इच्छा आहे, तृष्णा आहे, आकांक्षा आहे.
नाथबाबा वर्णन करतायत काय लोभ सर्प डंखला करू 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 काय स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय 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 अशा लहरीला पलाह देह अशा लहरीला पलाह देह अशा लहरीला पलाह देह अशा लहरीला पलाह देह वारा खाली गुरु माया दृष्टीवारा खाली गुरु माया वारा खाली गुरु माया दृष्टीवारा खाली गुरु माया लोभ सर्प डंखला करू काय 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 हा विश्वातला विकारी खेळ आहे. कोणता लोभ लोभ सर्प डंखला करू काय अशा लहरी तापला हा देह स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय तृप्ती वारा घाली ओ गुरु माय असं झालंय मग त्या विकारी खेळात हे बाबा शहाणे कोण खेळिया माझी हनुम्या चालो खेळिया माझी हनुम्या चालो पडे काम व्यसनी रे पडे काम व्यसनी रे कामाची नाही गती क्रोधाची कैसा कामाची नाही गती क्रोधाची कैसा येथे कैसे भांडण रे कैसे भांडण रे रामाची आवडी मोठी रामाची आवडी मोठी रामाची आवडी मोठी रामाची आवडी मोठी म्हणून रंग प्यारा म्हणून रंग प्यारा ऐक खेळिया तुझे तोयचे जाणून खेळी खेळे ऐक खेळिया तुझे रंग तोयचे जाणून खेळे खेळे ऐक खेळिया तुझे रंग तोयचे जाणून खेळे रे ऐक खेळिया रंग तोयचे जाणून खेळे खेळे कोणाचं वर्णन चाललंय हा पण उदारत्वानं दिलंय सुनील बा कोणाला आबांनी गोड गायलं किती गोड आहे पहा आता पाठ करायला बरं तिकीट लागत बरं हा. पण ती म्हणली आता मला 51 चालू आहे एवढा तगडा अनुभव लागतो पारमार्थात खेळिया माझी हनुम्या शान न पडे काम व्यसनी रे कामाची नाही ते क्रोधाची काही जाते ते कैचे भांडण रे राम्या गड्याची आवडी मोठी म्हणून लंके पिणे रे हे बाबा कोण शाना पण कोणा यश थोरविला बिभीषण केला भाऊ आपला भजन करू देत नाही भाऊ तुळशीला पाणी घालू देत नाही विना स्वरात लावला आणि राम राम भजन चालू केलं भावापर्यंत निरोप गेला का लगेच बोलवी तू कोण मग केलं काय माहिती का पार्टी बदलली भावाची सोडली आणि देवाची धरली कोणाची धरली हा पण केलं काय माहिती का बिभीषण केला हा ते संत मालिका वर्णन करते बिभीषणाला बाकीचे शहाणे म्हणतील म्हणले पण ते तुला शरण येऊन देखील दे हाची ती कर्तव्यता जिथं पूर्णत्वाला आहे ते नाही सांभाळता आलं ते गुंतलं कशात कशात लंकेत म्हातारपणाला पुढं गुंतलं लंकेत हा संत मालिका म्हणते मूर्ख आहे म्हणले मूर्ख शरण आला तुझे मूर्ख बिभीषण तेने लंका दाना मागितले तेने लंका दाना मागितले शरण आला तुझ मूर्ख विभीषण शरण आला तुझ मूर्ख विभीषण तेने लंका दाना मागितले तेने लंका दाना नोकरी चाकरी का कछु मेल नहीं
सब है नसीब का खेल, विभीषण को लंका दान, हनुमान जी को शनिवारच्या शनिवारी रुईची माळ तेल, त्याला पार्टी बदलणाऱ्याला फायदाची हाय का नाही. जीवाची सोडून कोणाकडे गेलो? देवाकडं. चला महाराज देताना तो उदारे हा विभीषण केला अवदार्य देवनी कर्णा हाती. अरे कर्णाचा अवदार्य काय सांगायचं, मांडण्याकरता गड्याळ पाहून 2च मिनिटात दाढी करायला बसली कोण? कर्ण. आणि भिकारी आलं पुढून ऐकून दातृत्वात अग्रगण्य स्थानाला आहे कोण? कर्ण महाराज. म्हणले मालूक याचकाला काहीतरी द्या. डाव्या हाताला वाटी होती. कशाला? पाण्याला. पण वाटी साधी नव्हती होती काय तिथं सगळी सोन्याची वाटी. पाणी असं फेकून दिलं. डाव्या हातानं वाटी कोणाला दिली? याचकाला. पण दाढी करणाऱ्याला खटकलं. कोणाला? हा ते म्हणलं मालक दान केलं पण त्याचं फलित तुम्हाला भेटणार नाही. म्हणे काय झालं? म्हणले शास्त्र असं सांगतोय दान करताना कोणत्या हाताने करावं? हा तुम्ही डाव्या हाताने दिली. उत्तर काय दिलं ऐका कर्णाने. म्हणले डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेऊस तर जर मन बदललं अंग देशाच्या राजाचा निरोप्य भानुमतीला काय माहेरात एक दिवस येऊन जा. पण दुर्योधनाने सांगितले बघ युद्धाची तयारी चालली माझं काय तुला घेऊन जाणं शक्य? मित्राला पाठवतो. कोणाला पाठवतो? मित्राला. आता श्रीकुळात माहेरला जाणं म्हणजे कसं? हा सगळं जिथाल्या तिथं नवं वस्त्र पाहिजे, सगळे अलंकार पाहिजे. कोणाला? हा सगळे अलंकार भानुमतीनं अंगावर चढवले. रथात बसली. रथाचं सारथ्य करायला कोण? कर्ण. निघाले रथ घेऊन. कंप्लीट 10 वाजत आली होती. रथ घेऊन निघाले. आणि पुढून ब्रह्मरुंदाची मांदियाळी आली. दातृत्वाचा व्यवहार ऐकून दान करण्यात कर्ण उदारे. म्हणले पोराचं मुंजे कोण काय सांगायचं, कोण काय सांगायचं, दान द्या दान द्या. आता स्त्रिया माहेराला निघाल्या म्हणजे अंगावर अलंकारी चांगली वस्त्र आहे. माणसं चांगली इस्त्रीचे कपडे घालतील पण सगळे घरातले पैसे खिशात घेऊन जातील याची गॅरंटी? जातील का? गावाला जाताना आता पैसा वागवायचं काम नाही हे निघलंय काय? हा फक्त पाहिजे स्कॅनर. काय पाहिजे? 10 रुपया नसला तरी जमतं. आता कर्ण महाराजांनी विचार केला आता ही भर रस्त्यात भेटली आणि तसे जर पाठवले तर दातृत्वाच्या यादीत आपण राहणार. भाऊजाईकडे पाहिलं. कोणाकडे? भानुमतीकडे. लक्षात आलं आता अपमान जर केला तर राग येईल. वहिनी साहेब कानातलं द्या लगेच द्यायचं, गळ्यातलं द्या लगेच द्यायचं. असं करता करता सगळे अलंकार देऊन टाकले. सांगा निम्म्या वाटात निम्म्या रस्त्यात जे अलंकार आहे अंगावर ती सगळी काढून घेतली. तुम्ही माहेरला जाल का? जाल का? ती आई बापाला भेटायची इच्छा आहे पण भाऊजाई तुम्हाला विचारणारी काय ताई मागच्या वेळेस येताना तुम्ही पिवळ्या होत्या. माझं बोलणं कळू राहिलं बरं का यांना. ते म्हणले भाऊजी रथ फिरवा घरी आले. आता जसं आपल्याकडे 2 BHK 1 BHK तेव्हा क्रोधघर होतं बाबा. काय होतं? क्रोधघरात भानुमती जाऊन बसली. दुर्योधन आला तिथपर्यंत गेला. म्हणले का रुसली? सांगायला सुरुवात केली तुमच्या मित्रांनो भर रस्त्यात माहेरला जाताना माझ्या अंगावरचे सगळे डाग दानात दिले. हसायला लागलं. कोण? म्हणले मी रागात बोलतीन तुम्ही हसू राहिले. म्हणले हसू याय जोगचे डाग दिले. बरं झालं तुला दानात दिली नाही. याला काय म्हणतात? हा समाधान बा दातृत्वाचा व्यवहार. हा औदार्य देऊनी करणा हाती कीर्ती दिगांती मिरविली. उदारे बरं तो उदार वर्णन आलं काय? अनंत हे थोरी गरज अनंत हे थोरी गरज अनंत
म्हणजे 7 द्वीपापैकी हे रामनबुवा जम्बू द्वीपात येतो, राहतोय तिथं. तिथला पाटील आहे, त्याच्याकडे जाताना आपल्या तुमच्या माझ्या पाठीमाग साठलेलं साठीवर काय न्या गेलं गोड वांग्यात सगळं. म्हणजे पहिलं चरण क्लिअर करून देखील दुसऱ्यात पदार्पण करायचं, पण पहिलंच होऊन जाणं. आपलं काय होतंय माहिती का, गणपतीचे दिवस आहे, ताट आलं तर घंटी वाजाना, घंटी वाजती तर ताट आला ना, दोन्ही जमत तर आरती म्हणता येईना, तिन्हीचं क्लिअर झालं तर गणपती उठलं. तसं होता कामा नाही. कुठलं आलं आपलं पहा बरं, तुमच्या ध्यानात राहत नाही खरं, हे आमचं भांडवली अक्षय. ऐका, दुःख घेऊन जा, कुठं जा तिथं जा म्हणले का हो, दुःख घेईन आणि सुख देईन, पण आम्हाला विचारात घेईन का? म्हणले तो उदार आहे, उदार. बरं सांगा ना मग पत्ता, आता थोडा वेळ राहिला. म्हणले पत्ता असा आहे, तो उदाराचा राणा राजा कुठे? उदाराचा राणा पंढरीची आहे, 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 उदाराचा राणा पंढरीची आहे. उभारून पाय पालवितो, उदाराचा राणा पंढरीची आहे, 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 उदाराचा राणा पंढरीची किती उदार आहे माहिती, देव किती उदार. मारायला आलं त्याचा देखील उद्धार केला. कोणाचा? हा, सायुजी सौरसू जी विषाची निस्तन पाणी. किती उदार आहे माहिती का? त्याने भाव पाहिला फक्त कसा, त्या वेश्येनं त्या गणिकानं पोपट पाळलाय. काय पाळलाय? त्याचं नाव ठेवलंय काय? राघव. काय ठेवलंय? हा, ती हाक मारायची कोणाला कोणाला. हा, पण ये बाबाला वाटलं माझी भक्ती चालली. तू ते आराधी नाईके होती पुंसा बोलावी त कवतुके, ती वैकुंठी तू आगनिके सुरवाडुके. इतका उदारी कोण, तिचंही दुःख हरपलं. बहु आहे करुणावंत अनंत आवजा, तो अवतरील बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार. हा, ऐका, तो उदारे कुठे? उदाराचा राणा पंढरीस आहे, पंढरपुरात आहे. हा, उभा रोनी बाहे पालवितो. महाराज म्हणतायत उभा रोनी बाहे विठू पालवीत आहे, दासामीची साहे खांदा वाहे आपुल्या. काय पंढरीचा राजा उभा भक्त काजा, पंढरीचा राजा उभा भक्त काजा, पंढरीचा राजा उभा भक्ती काजा, पंढरीचा राजा उभा भक्ती काजा. उभारुनी भुजा, उभारुनी भुजा वाट पाहे
वाट पाहे वाट पाहे वाट पाहे किती गोड गायली पंढरीचा राजा उभा भक्त काजा पहिलं उभा दाता बटी कर देवरिया याला म्हणलं का पहिलं उभा दाता बटी कर देवरिया पहिलं उभा दाता कधी कर देवरिया पहिलं उभा दाता बटी कर देवरिया भवसागर तरता म्हणतात मते गुरुजी आणि जगदाळे गुरुजी ऐकणी जोडून काम केलं बरं तुम्ही ऐकणी जाऊ द्या 10-5 वाढवा जाऊ द्या पण असंच काम पाहिजे कम्प्लीट ऐकणी वाह शेवटी सोनं पाहुणं जे ऐकणी 24 कॅरेट हा ते दाजी म्हणतात घासावं लागते त्याला आता पहा बाई ऐकणी पण मीडिया आहे समोर गोडे टाळी वाजवानी एकदा जोराची असं काम पाहिजे ऐकणी एका सिद्धांताला समर्पक दोन्ही प्रमाण कशी कडी पीठ हलवू नको बुट्ट्या पहिलं उभा दादा कटीकर ठेवून या तो कुठं आहे पंढरपुरात हा दासामीची साये खांदा वाय ह्या पुल्या त्याच्या खांद्यावर कोणी माहिती आपण ज्या जिल्ह्यात वावरतो ना ती विश्वाचे गुरु निवृत्ती हा आणि हात सोपानाचा कोण विठू माझा हा संगे गोपाळांचा हा ऐका 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 महत्वाचं मग तो देव उदाराचा राणा पंढरी साहेब उभारून आता पुन्हा शंका काहीच्या मनात निर्माण झाली काय महाराज गळ्यात माळ कपाळाला गण कधी लावलं मंदिरात कधी गेलो नाही पंगत कधी दिली भजनी कोणी ती पाहिली उलट एकादशीचं भजन चालू असलं तर तिथं गोंधळ घातला आम्ही बोंग्याच्या वायरीत वाढल्या पण भजनात काही गेलो नाही ऐका बरं म्हणले मग आता आमच्या मागं दुःख आहे काय सांगावं तुम्हाला माणसं वरची वर बोलतात एखाद्याला विचारा कसं काय चालू आहे तो म्हणतो बरं आहे काय म्हणतो पण त्याचं मन त्याला सांगतंय काय काय पोखरीमध्ये कुठं प्रत्येकाने विचारा मनाला काय काय याच्यात दुःख भरपूर आहे मग आता करायचं काय म्हणले महाराज आमच्याही मागं दुःख आहे तुम्ही पत्ता सांगताय दुःखाचं सुखात रूपांतर होईल अशी जागा सांगताय तिथं उदारत्वाचा व्यवहार आहे पण आम्ही काय परमार्थातले जाणकार नाही आमचं कसं आहे माहिती का पंगत कोणाची राहू खाला भात का त्याच्या दुतला हात का निघला ऐका म्हणजे पंक्तीवाल्याशी घेणं नाही आणि बाबा कोण आला त्याच्याशी घेणं नाही उंच आहे का बुटका आहे काही घेणं नाही त्यानं काय सांगितलं त्याच्याशी घेणं नाही म्हणजे आमची यादी कुठली आहे पण मग आमच्याही मागही काय मायकड पाना काय सांगितलं मी दुःख दुःख मग म्हणले मग आमचा विचार करील का म्हणले असे कधी मध्ये येणार आहे तर त्याला लय आवडतात कोणाला कोणाला देवाला कारण जाणकारानं गोनाटा घातलाय थोडा कोणी एका दिंड्याच्या 2 दिंड्या एका शब्दाची 2 शक्ती एका वजनाची 2 वजन सारं वाटोडं कोणाकडून झालं हा पण त्याला गोडी नेनतेची जाणत्याचा जाणतेपणा थोडा बिघडू शकतो कसं माहिती का 99 यज्ञ झाली आणि 1 बाकी आहे किती बाकी आहे 1 झाला म्हणजे काय भेटणार हा कोणाच्या बाबतीत हा कोणाच्या हा नाही 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 असं नको व्हायला मामा तुमचं वय चांगलं आहे पण ऐका वयामानानं नवश राजा कोणता राजा नवश किती बाकी हा इकडं कोणतरी बोललं बा हा आता हे म्हणजे ते फेटा बांधती नाही 1 रुपया दोघं हा नाही तर मग आम्ही बाऱ्यावरच पावडं खांद्यावरही घेऊन या चाल तिकडं घरीच ऐकायचे कुठं ऐकाय हा ऐका
हा ती माळेकर हसू राहिली, त्यांना चांगलं माहिती आहे तसं मातेरवाडीकर सांभाळायला पक्की झाली आता. आहे का नाही सुनील बाबा? हा परमार्थाची गोडी असणारी माणसं. मग नवशाने एक यज्ञ बाकी पण ती बांबावलं. बरं काय झालं, ते शशीपर्यंत गेलं, इंद्राच्या बायकोपर्यंत. म्हणले ए पुस उद्या माझ्या नावचं लाव, हार माझ्या गाड्यात घाल, मला वर म्हणून पत्कार. म्हणली पत्कार ती, पण अशा साधनावर बसून ये ना जी गाडी कोणाकडंच नाही, म्हणजे ती गणपती बाप्पाचं उंदीर नको, मोरही नको, वाघही नको, शिळ नको, तुझी वेगळीच पाहिजे परफेक्ट. आहे का नाही? मग येणं काय केलं माहिती का, त्या भरात विकारात नवशराजानं रथाला गोडी नाही जुंपली बाबा. वा कोण झुपले? पटपट चाला म्हणायचं तर सप चाला म्हणायचं ना हातात चाबूक सरपाच आहे. नवश स्वर्गाधिपती राहाला परितो राहाती भांबावला, भुजंगत्व पावला नेनशी काही. झालं काय माहिती का, हा राग आला साधू लोकाला. ती म्हणली आम्हाला सपसप चाला म्हणतो, सर्प योनीला जाशील, जेवढं कमावलं तेवढं पालतं होईल. आमच्या तालुक्यात जवळच आमच्या पुढं देशमुख परिवाराला कळल माझं बोलणं. नगरसूल, कोणतं गाव? नगरसूल, नवशराजाची नगरीवर. तिथं कधी खनन काम करा, इरीचं काम चालू द्या, खाणीचं काम चालू द्या, काही भांडे औषध जर सापडले, कसे सापडतात माहिती का? पालथे. कसे सापडतात? पालथे. पालथ झालं का जाणता होता पण टिकावता आला नाही. पण जाणत्यापेक्षा या देवाला गोडी कोणाची माहिती का? नेनत्याची. कोणाची गोडी आहे? नेनत्याची. कशी? सजना कसा सजन कसाया. आता ऐका, त्याचं काम कसं आहे माहिती का? त्याच्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकतो. म्हणजे आपण माणसात माणूस बोलतो ना, त्याचा असं आहे भाऊ, तो प्रेमात आला तो सोडून देईन, हा पण नंगाड झाला, हा तसं देवाचं काम आहे. बरं जाणत्या त्याच्या बाबतीत. आता पटकन सांगतो, लक्षात येईल. काशीचा मालक कपडे बदलली. काय बदलली? शेवकाचे कपडे घातले, कपडे बदलले आणि गेले कोणाच्या दारात? प्रतिष्ठान क्षेत्रात. आवाज दिला, मालक बाकरीवारी कामाला राहू द्या. कसं राहू द्या? पगार देऊ नका. आता आमच्या तर काही राहतात पहिल्याला बांधतात काय, कीर्तन ठेवा, नारळ देऊ नका, पण कीर्तन हा. मग नंतर म्हणतात होईल का थोडं, हा ऐका नाही. तशी गंमत झाली. मग म्हणली बाकरीवारी, बरं राहू द्या. मग राहू द्या, गिरजाईल सांगितलं राहू द्या. मग पहिले 12 वर्ष काम काय, कावड घ्यायची, हा गंगा तीराला जायचं, पाणी भरून आणायचं. किती वर्ष? 12 वर्ष. कावडीने पाणी ज्या घडी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरवंती त्याच पाया, अनन्य भक्ती भावे निरवंती त्याच पाया, भक्ती भावे निरवंती त्याच पाया, अनन्य भक्ती भावे निरवंती त्याच पाया. वालू आरती स्वामी एकनाथा, वालू आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, एकनाथा. तिसऱ्या चरणात बोलणं चाललंय जाणत्या उनी नेत्याची गोडी कशी आहे. जाणकाराचा थोडा विकल्पपणा कळाला तुम्हाला नवशराजाचा. तसंच ऐका, श्रीखंड्या म्हणून राहिली. 12 वर्ष काय केलं? हा पाणी वाहिलं, पण प्रमोशन झालं. 12 वर्ष टिकल्यानंतर गणपतराव
पुढचा वर्ग 12 वर्षाच्या पुढं प्रमोशन अक्षय बा. मग सांगितलं आता एक काम करायचं. काय करायचं? हा ताई साहेब काय उघडायला सांगितलं? श्रीखंडा चंदेने उगालोणी करी धोत्रे गंगा तीरी दूध आचे धोत्रे गंगा तीरी दूध आचे चंदने ओवाळून करी होते गंगा तीरी दूध आचे होते गंगा तीरी दूध आता जाणत्याहून नेणत्याची गोडी. देव नेणत्याला सगळं काही देतो, जाणत्याला देतो पण एखादा गुण. कसा ऐका, 12 वर्ष काय केलं? कावडीनं पाणी. पुढचे 12 वर्ष टिकल्यानंतर कामात बदल. काय बदल झाला? समाधान गुरुजी आबांनी गायलं काय? श्रीखंड्या चंदन दासांचा तो दास श्रीहरी नंदाचा नंदन गाशितो नाथागरी चंदन गाशितो नाथागरी चंदन. बस तिथं काम. 24 वर्ष पूर्ण झाली तरी हायच कोण कामाला कामगार. म्हणले आता हाताला आलं तेवढंच काम करी जा. बाकी काय करी जा माहिती का? देवपूजेला आम्ही बसलो का फुलं आणून देत जा, अक्षदा आणून देत जा, सामग्री पुरवीत जा, आणि रामायण भागवत चालू झालं का ऐकत जा. कोणाला सांगितलं? देवाला. म्हणजे कोणाला? श्रीखंड्याला. श्रीखंड्याला गावचा विषय श्रीखंड्याला. पण इकडं काय प्रकार घडला माहिती का? साधून अन्न पाण्याचा त्याग केला, गिरी कंदरात तपश्चर्या केली, तपश्चर्या केलं, झाडाला उलटं टांगून राहिलो. देव प्रसन्न झालं आणि देवाला मागणी केली. म्हणले देवा तुझ्याकडे सिद्धी आहे. किती? देवाकडे सिद्धी आहे. किती? किती? वा 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 बरोबर आहे. बोला बोला. किती? 8 सिद्धी आहे. अष्टमहासिद्धी आहे. म्हणले मग त्याच्यापैकी एखादी तरी मला द्या. मिळाली साधूला. किती सिद्धी? एक सिद्धी जोडीत घेतली. प्रतिष्ठान क्षेत्रात आलं, गोदावरीच्या तटावर आलं. आल्यानंतर अन्न छत्र उभारलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर गावातले या, तळ्यातले या, मळ्यातले या, खळ्यातले या, पंचक्रोशीतले या, जेवढे यायचे तेवढे या. परंतु आल्यानंतर देणे को अन्नदान. कुठं चाललं? कुठं? पैठणला. साधूला किती सिद्धी प्राप्त झाली ती? एका सिद्धीवर 1.5 महिना जेव घातलं गाव. कोण? साधूनं. पण 1.5 महिन्यानं अशी समिती नेमली. म्हणली गावात जाऊन पाहुण्या सगळे जेवायला येतात का? सगळे प्रसादाला येतात का? सगळे भंडाऱ्याला येतात का? एखादं येत नसलं त्याला जाऊन सांगा विनंती तुम्हाला अन्नछत्र जे चालू आहे तिथं या. कुठं? पंक्तीला. नाही कीर्तनाला थांबले तरी चालन पण पंगत काय चुकू. हा म्हणले मग चला. मग असं गावचा सर्वे करता 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 ओंकार बाबा नाथ पाटलाच्या वाड्यात विचारलं. म्हणले का हो पंक्तीला येतात का? नाथ महाराजांनी सांगितलं करावं काय. आलो असतो पण पाठपासून देवपूजा चालू होती 12 वाजेपर्यंत. 12 वाजता देवपूजा आटोपली की आमचा रामायण भागवताचा नियम चालू होतो. आमचं खोटं वाटेल तर आमच्या गाड्याला विचारा. कोणाला? तिकडे येणं होत नाही. महाराजाला सांगा घरीच जेवताना आम्ही आमचं जेवण करताना तुमच्या अन्नछत्रातला भंडारा प्रसाद म्हणून खाऊ. पण तिकडं काय येणं होत. पण त्या काळाला काही मोबाईल नव्हती. मग सांगणारे गडी थोडी चाठाळ्या करायची. काय करायची? मग ती म्हणली महाराज गावात एक घर सापडलं, घरचा मालक. त्याला आम्ही विनंती केली तू कायला ये पंक्तीला ये. पण ते म्हणले ते महाराजाला म्हणा तुझे जेव आम्हाला यायला टाईम. राग आला ना. कोणाला? साधूला. साधू म्हणजे शेंडी गरम काम मागं ना पुढं फोपाटा उड ऐक नाही. हा काही घेणं देणं राहत नाही. मग साधूनं सांगितलं येत नाही जाऊन सांगा इकडं जेवायला येत नाही उद्या गाव जेव घाला म्हणा. आणि गाव पंगत देताना पुरणपोळीचं मांड्याचं जेवण द्या म्हणा. कशाचं? हा पुरणपोळीचं. पण सांगणारे भली डोकेबाज. ते म्हणले एवढ्या लवकर नको सांगायला सावध होईल. मग सगळं गाव झोपलं का मग नाथबाबाला जाऊन सांगू. काय आता जाणत्या त्याचा विषय चाललाय. उद्या गाव पंगत पाहिजे. दिवस उगायला पंगत बसली पाहिजे. पंक्ती जेवण काय पाहिजे बोला. हा पुरणपोळीचं कम्प्लीट 10:15 झाली तेव्हा जाऊन सांगितलं. कोण? कोण? हा म्हणजे उद्या. तोपर्यंत श्रीखंड्याचं ड्युटी आत पुन्हा आता कामच नव्हतं राहिलेलं. हा ती निवांत होती. म्हणजे कोण? देव. पण नाथ बाबा पाठीत गेले. म्हणजे आपल्याला गाव जेव घालायचं आणि मांड्यात जेवण पाहिजे. दिवस उगायला पंगत बसली पाहिजे. म्हणजे काळजी करू नका. सिद्ध्या बोलावल्या. किती आल्या? 7 आल्या.
कोणाला डाळ नेसायचं काम, डाळ शिजवायचं काम, गुळ किसायचं काम, मसाला पाहायचं काम, भज्याचं पीठ कालवायचं काम, एवढं लागत कशाच्या स्वयंपाकाला. म्हणले ती सगळं साराचं गुळवणीचं कोणा पाहायचं काय करायचं सगळं 7 जणीला काम दिलं. पण एक कुठं होती आठवती का तुम्हाला? म्हणजे तुम्ही रेंजमध्ये अजून बा. साधूच्या जोडीत होती. कुठं होती? साधूच्या जोडीत. या श्रीकांड्यानं पाठी चमटी काढली का बाबा? काय काढली? फोक काढली ना, अशी फटकावली. कोण? सिद्धी. आणली तशी पुरण वाटायला बसवली. कशाला बसवली? पुरण वाटायला. भल्या पहाटे पैठणमध्ये पुरणाचा गामगामाट सुटला. मट्टे गुरुजी गामगामाट सुटला चुमडे दाजी. पण नाकलाही चित्र राहतं. ते नाकाला वास आली होती. थांबतं का? साधू म्हणले पाहुणे हो, तयारी कुठपर्यंत आली? कोणाची? नाथ पाटलाची. गेले पाहायला. ते बघा कोण डाळ निशितं, कोण डाळ शिजवितं, कोणती उपसली का डाळ गुळ कालितं, कोण पुरण वाटीतं, कोण पीठ मळीतं, कोण पोळ्या लाटीतंय, कोण मांडे भाजीतंय, कोण साराचं पाहतंय, कोण कुरडाय तळीतंय, कोण भजे तळीतंय. कोणाचं काय काम, कोणाचं काय काम. पण ती पुरण वाटणारी होती ना, ती वर पाहत नव्हती. ऐका, कुठं पाहत नव्हती? ती खाली पाहून पुरण वाटायची. साधून विचार केला ही कामून खाली पाहत असेल. पण थोडा हे बघा माणसाच्या शरीर यष्टी येऊन कधी कधी माणसं मागून ओळखतात. आहे की तुम्ही मोटरसायकली चालली तरी अरे आवाज आली काय ना. मग ते गुरुजी म्हणते फोन लावू दे दम लावा 98 60 290 290 तेचे थांबवा आलो आम्ही पुढून म्हणा. आहे का नाही? म्हणजे माणसाला ओळखू येतो. साधू विचार करायचं यांना कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. साधू न जाणता जवळ गेलं. आणि जवळ गेले म्हणलं का हो? खाली वाकून पाहिलं. म्हणली ही 6 महिन्यापासून आपल्या जोडीत होती, ती इकडं कशी? का हो? तुम्हाला प्राप्त करायला मी उपवाशी राहिलो, गिरीकंदरात उलट टाकून घेतलं, तुम्हाला प्राप्त केलं, गाव जेव घातलं 1.5 महिना. तुम्ही इकडं कधी आले? म्हणले हळूच बोला, गैरहजर होती. मोठ्यानं बोलले तर मी तर फटके खाल्ले, पण तुम्हालाही मार बसत. बोलू नका मोठ्यानं. ऐका, साधू जवळ एक सिद्धी. कोणत्या? तपस्वी जाणत्याजवळ किती? 1. पण नेनते नाथ बाबा घरी किती कामाला लावल्या? किती लावल्या? 8. किती लावल्या? 8. मग देवाला जाणत्यापेक्षा आवडतात कोण? नेनते. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात काय? त्याऊनी नेन त्याची गोडी, त्याऊनी नेन त्याची गोडी, आलिंगिया बड़ी करोनिया, आलिंगिया बड़ी करोनिया, उदारा ताराना पंढरी सिंहांगे, उदारा ताराना पंढरी सिंहांगे. अलंगी आवडी करोनिया आलिंगन देतो तो. ऐका आणखी काय करतो माहिती? तो देव त्याच्याकडे गेल्यानंतर नुसतं दुःख घेतो, सुख देतो. जाणत्यापेक्षा नेनते आवडतात. उदारे पंढरपूरला आहे. एवढीची यादी नाही वाचली. म्हणले तो आपला शीन घेतो. काय घेतो? शीन. त्याच्या मोबदल्यात काय देतो? प्रेम. काय देतो? शीन घेऊन सुनील बुवा काय देतो? शीन कोणाला झाला? तुम्हाला आणि मला लई शीन झालाय. कधीपासून झालाय? जसा या गाड्यात पडलो. कोणत्या? इथं वर बरं आहे बा. पण इथून निघलो म्हणजे शिनाळाचे आहे का नाही? उद्या सकाळचं काय? सकाळ गेली दुपारून संध्याकाळचं काय? आहे का नाही? प्रत्येकाला शीन. भजन करणाऱ्याला शीन म्हणजे ऐका, गाणाऱ्याला शीन. मायकडं पाना शीनच आहे. सगळ्याच्या मागं शीन आहे. आपण म्हणतो ना आमच्याकडचे लोक बरं का, आता लाल कांदे सीझन चाललं, लागण सुरू झाली तेव्हा ते बघ वाफ्यात रोपं उपटून ठेवलं, बाया आल्या, सगळं झालं, पाऊस पडाना. आणि नेमकं इकडं बुरबुर, इकडं चांगला पाऊस आहे पण तिकडं नाही. पण वाफ्यात काम चालू, पण मोटर चालू होत नाही. झाली चालू, पाईप निष्ठून जातो, सारा शीन झाला. काय झाला? शीन. तुमचा माझा सोडा. शेषाचं पोट दुखायला लागलं. कोणाचं? आणि MD डॉक्टर 10:30ला 5 कमी असताना बोलावला. कोण? अश्विनी कुमार. 5च मिनिटात काम करा म्हणले, लई टाईम घालू नका. पण ते उघडू औषधी द्यायचं. पण म्हणले काही शुगरवाली बसले, जमत नाही 2 तासाच्या पुढं, पटकन आवरा. म्हणजे मग ती उघडू औषधी दिल्या तरी देखील पोट दुखायचं थांबत नाही. ते देवाला अश्विनी कुमार म्हणले, शिनलो बा यांचं काही पोट दुखायचं थांबत? तुम्ही डॉक्टर बदला नाही तर तुमचे तुम्ही पहा, मी चाललो बो इथून. मग म्हणले काय झालंय? म्हणले औषध देतोय पण गुण येत नाही. म्हणले त्यांच्या डोळ्यात काय? शेषाच्या डोळ्यात काय? विष. औषध पाहिलं म्हणजे मात्रा उतरते. मग एक काम करा, येत औषध द्या पण डोळ्याला पट्टी बांधून द्या.
मग शीन घालावला अश्विनी कुमाराचा कोणी देवाने प्रेम दिलं कोणाला अश्विनी कुमाराला भरपूर दाखले सांगता येईल शीन घेऊन या प्रेम देतो साठी न विचारी तुटी लाभ खाई उदाराचा राणा पंढरी साहे उभारुनी बाहे पालवितो विठोबा रघुमाये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम